नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल जे विद्यार्थी मित्रांनो 5 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे। आणि यामध्ये जर आपण पगारचा जर विचार केला तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे। आणि या 5 विभागातली भरती जे चालू आहे, तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 60,000 प्लस जागा ह्या 5 विभागामध्ये आहे। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। या 6 भरती या 5 भरतीचे अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर वॅकन्सी नंबर 1 निघून येते विद्यार्थी मित्रांनो। ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात ज्या जवळपास 819 जागांसाठी ही भरती चालू आहे। आणि यामध्ये आणखीन 500 जागा प्लस झाल्या तर जवळपास 1300 प्लस झाल्या। त्या 500 जागाच्या ड्रायव्हरच्या साठी। ठीक आहे, आणि ITBP ट्रेड्समॅनच्या ज्या ह्या विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरणे सुरू आहे। 1 ऑक्टोबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे। ठीक आहे, त्याचबरोबर वयोमर्यादेचा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। SC ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे। आणि सिलेक्शन प्रोसेसचा जर बघितलं आपण या भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं मैदान चाचणी, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशा प्रकारे। ठीक आहे, तर सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड होणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते यामध्ये 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी ठेवण्यात आली आहे। महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर आहे। छाती 75 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर ST कॅटेगरीचे असाल तर 160 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवार ST कॅटेगरी 148 सेंटीमीटर आणि छाती 75 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, एवढे आहे। ठीक आहे, तर ग्राउंड किती आहे तर 5 यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, 7.5 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। त्याचबरोबर तुम्हाला 11 फीट लॉंग जंप मारावे लागणार आहे, 3 चान्स भेटणार आहे। दुसऱ्या इव्हेंटमध्ये 3.5 फीट तुम्हाला हाय जंप मारावं लागणार आहे, 3 चान्स भेटणार आहे। महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिट 45 सेकंदचा टाइम भेटणार आहे। आणि यामध्ये जे 9 फीट लॉंग जंप आहे, त्याचबरोबर 3 चान्स असणार आहे। त्याचबरोबर 3 फीट हाय जंप आहे, 3 चान्स असणार आहे महिला उमेदवारांसाठी। तर 10वी पास साठी ही निघालेली आहे ITBP कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची। तर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येते। सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड होणार आहे। ग्राउंड झाल्यावर तुमची लेखी परीक्षा। तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये जे जनरल नॉलेजचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, गणिताचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे किंवा इंग्रजी ग्रामर तुम्ही निवडू शकणार असे तुम्हाला या ठिकाणी 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत। तर टोटल जे तुमचा 50 मार्काचा पेपर असणार आहे। आणि पासिंग यामध्ये फक्त जनरल EWS एक्स सर्व्हिसमॅनसाठी 35% आहे, SC ST OBC साठी 33% पासिंग आहे। त्यानंतर वॅकन्सी नंबर 2 निघून येते विद्यार्थी मित्रांनो, CISF फायरमॅन भरती 2024। तर यासाठी जे सायन्स तुमचं असलं पाहिजे CISF भरतीसाठी। ज्या पण विद्यार्थ्यांचा सायन्स झालं असेल तर त्या मुलांना फॉर्म भरता येते। ठीक आहे, 12वी पास हो। ठीक आहे, तर काय की जे वयोमर्यादा 18 ते 23 ठेवण्यात आला, SC ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। त्याचबरोबर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तर सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे CISF भरतीमध्ये। आणि ग्राउंड झाल्यानंतर तुमचं जे दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे यामध्ये लेखी परीक्षा। ठीक आहे, तर सर्वात अगोदर तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे। ग्राउंड 5 किलोमीटर रनिंग आहे 24 मिनिटामध्ये। ठीक आहे, आणि हाईट 170 सेंटीमीटर लागते पुरुष उमेदवारांसाठी, छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर एवढी या ठिकाणी भरली पाहिजे। तर एवढी या ठिकाणी अट आहे CISF भरतीमध्ये। ठीक आहे, आणि यामध्ये जर आपण बघितलं जवळपास 1130 जागांसाठी हे CISF ची भरती निघालेली आहे। आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ठीक आहे, आणि फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे, SC ST ला फी नाही आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे। आणि त्यानंतर तुमचा ग्राउंड झाल्यानंतर तुमचं यामध्ये होणार आहे लेखी परीक्षा। तर लेखी परीक्षेमध्ये 100 मार्काचा पेपर असणार आहे, 2 घंट्याचा टाइम असणार आहे, नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर 5 जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामरचा 25 मार्काचा पार्ट असणार आहे। तर टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे। 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे, नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। तुम्ही तुक्के मारले तर काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही। ठीक आहे, तर वॅकन्सी नंबर
3 निघून येते विद्यार्थी मित्रांनो SSC GD भरती 2024. तर 10वी पाससाठी SSC GDच्या जवळपास 39,481 जागांसाठी ही भरती चालू आहे. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरणे सुरू झाले आहे 5 सप्टेंबर पासून. फॉर्म भरणे शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2024 आहे. आणि यामध्ये जर आपण फीचा जर विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरी 100 रुपये फी ठेवण्यात आले. SC ST ला या भरतीमध्ये फी नाही आहे. ठीक आहे. आणि सिलेक्शन प्रोसेसचा जर बघितलं, सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे SSC GD भरतीची. ठीक आहे. तर यामध्ये जर आपण वयोमर्यादा 18 ते 23 वर्ष ठेवण्यात आला. SC ST ला 5 वर्षे सूट आहे. OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे. ठीक आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय होणार आहे, SSC GD भरतीमध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे ऑनलाईन पद्धतीने. 1 घंट्याचा टाइम भेटणार आहे. तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाते, जनरल नॉलेजचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न, त्याचबरोबर हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न. तर टोटल 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. एका प्रश्नाला 2 गुण असते. टोटल 160 मार्काचा पेपर असते आणि 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. आणि 1 घंट्याचा टाइम असते. निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी असते. ठीक आहे. आणि अशा प्रकारे तुमचा पेपर होतो. आणि पेपर झाल्यानंतर तुमच्या यामध्ये काय असते, ग्राउंड असते. तर ग्राउंड यामध्ये काय की पुरुष उमेदवारांसाठी 170 सेंटीमीटर हाईट लागते आणि महिला उमेदवार असेल तर 157 सेंटीमीटर हाईट लागते. छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. सर्वच कॅटेगरी, फक्त ST कॅटेगरी सोडून. तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये फक्त 162.5 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर यामध्ये जे आहे महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर हाईट लागते. छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये हे आहे. ठीक आहे. उंची वगैरे लागते. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर जे आहे काय राहणार आहे की तुमचं ग्राउंड असणार आहे. तर SSC GD भरतीमध्ये ग्राउंड किती आहे, तर SSC GD भरतीमध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे. आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला जवळपास 24 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. जे पण विद्यार्थी 24 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे. 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये काय की महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंगसाठी 8.5 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे SSC GD भरतीची. तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारीमध्ये लागा, कारण की चांगली ही भरती निघालेली आहे. ठीक आहे. चांगली ही भरतीच्या विद्यार्थी मित्रांनो SSC GDची 39,481 जागांसाठी भरती निघाली. त्यानंतर वॅकन्सी नंबर 4 निघून येते या ठिकाणी रेल्वे NTPC. तर रेल्वे NTPCची सुद्धा भरती निघालेली आहे 11,558 जागांसाठी. तर यामध्ये ज्या महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. आणि यामध्ये जर आपण शिक्षणचा जर विचार केला तर शिक्षण यामध्ये ग्रॅज्युएशन लागते. ज्यांचं सुद्धा ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांना फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. आणि वयोमर्यादा यामध्ये 18 ते 36 वर्ष आहे. आणि SC ST ला 5 वर्षे सूट आहे. OBC कॅटेगरीला 3 वर्षे सूट आहे. आणि फीचा जर विचार केला, जनरल OBC EWS साठी 500 रुपये फी आहे. SC ST ला 250 रुपये फी आहे. आणि हे तुम्हाला परत दिली जाणार आहे परीक्षा झाल्यावर. ठीक आहे. आणि नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत आहे. फॉर्म भरणे शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे रेल्वे NTPC या भरतीची. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. त्यानंतर आपण इंडियन नेव्हीचं जर बघितलं तर इंडियन नेव्हीमध्ये सुद्धा जवळपास 250 जागांसाठी ही भरती निघाली आहे. आणि यामध्ये जे हे ऑफिसरचं पद आहे. तर यामध्ये जे शिक्षण लागते तर 60% गुणांसह BE BTech झालं पाहिजे. ठीक आहे. BSc BCom झालं पाहिजे. तर एवढं यामध्ये शिक्षण लागते. त्या जे पद आहे त्यामध्ये 60% जे विद्यार्थी मित्रांनो गुणांसह BE BTech असलं पाहिजे. ठीक आहे. जे पद आहे SSC एअर ट्रॅफिक कंट्रोलरचं. ठीक आहे. तर एवढं यामध्ये शिक्षण लागते. फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 29 सप्टेंबर 2024 आहे. आणि फी नाही यामध्ये कोणत्याही कॅटेगरीसाठी. ठीक आहे. तर ह्या होत्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील निघालेल्या टॉप सरकारी नोकरीचे 5 सरकारी नोकरी भरतीचे अपडेट. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय